सैफुल्ला कसुरीसह 6 दहशतवाद्यांच्या प्रमुखांनी रचला पहलगाम हल्ल्याचा कट। सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसह आयएसआयचाही सहभाग। पहलगाम हल्ल्याचा एनआयए कडून तपास सुरू। स्थानिक फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात दहशतवादी हल्ला कैद। 2 दहशतवादी झाडामागे तर दोघं झिपलाईन जवळ लपल्याची माहिती समोर। भारतानं पाणी पुरवठा बंद केल्यास अण्वस्त्र हल्ला करणार। 130 अण्वस्त्र फक्त भारतासाठीच आहे। पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांचा इशारा। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याच्या आदेशाचा आजचा शेवटचा दिवस। अटारी वाघा बॉर्डरवर नागरिकांची मोठी गर्दी। पहलगाम हल्ल्यामुळे भारतीयांच्या मनात संताप। हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आश्वासन। तर दहशतवाद विरुद्धच्या लढाईत जग सोबत असल्याचा मोदींचा विश्वास। जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सापडले, सर्वांना घालवण्याची व्यवस्था केली आहे। एकही पाकिस्तानी राहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। एसएनसी म्हणजे इसेन्शियल। एकनाथ शिंदे हा महाराष्ट्रासाठी आवश्यक। एसएनसी या ठाकरेंनी दिलेल्या नावावरून शिंदेंची ठाकरेंवरती टीका। आणि छत्तीसगडच्या सीमेवर लष्कराने माओवाद्यांना घेरलं। लष्कराला डोंगराच्या भागात आढळली गुहा। सलग 6व्या दिवशी लष्कराकडून शोध मोहीम सुरू।